तू येतेस बडी? तू येणार आहेस? आम्ही जातोय बाहेर फिरायला. तू येतोयस? हो येतोय. जा पट्टा घे जा. चला जायचं फिरायला. आता आम्ही जाणार बाहेर फिरायला, गाडीत जायचं. चल घे पट्टा घे चल. चला पट्टा घ्या. कुठे गेला पट्टा? नाही यायचं तुला? बडीला तर बाहेर काढायचं आहे. खूप तापला आहे तो. हे मंदिर आहे एक नंबर. आई बाबा आता गेलेत मंदिरात. नंतर आम्ही जाऊ. त्याला आता बाहेर काढायचं. बडी यायचं बाहेर. गाडीत नुसता तो दमलाय. धापा टाकतोय कधीपासून. घरापासून खेडपासून तरी अर्धा एक तासावर आहे. आता बडीला बाहेर काढूया चला. मस्त असं मंदिर आहे. बघू शकता तुम्ही. बडीला पहिल्यांदाच आणली या मंदिरात. वरदान देवीचं मंदिर आहे. दहिवली इथे चिपळूणच्या आवरडेच्या पुढे. मस्त असा व्ह्यू आहे. हे बघा मस्त सनसेट पण झालाय आणि ते मंदिर मस्त दिसतंय. कोकणात यायचं असेल तर जास्त ठिकाणी देवाच्या ठिकाणी जास्त जावा. गणपतीपुळे, परत मार्लेश्वर, परत नागेश्वरी या ठिकाणी खूप मज्जा असते. म्हणजे त्या सणाला मज्जा असते. आता गणपतीपुळ्याला जायचं म्हणजे खूप गर्दी. त्यात तुम्हाला लाईनीत उभं राहायला लवकर नंबर लागला तर ठीक, नाहीतर मग 1-1.5 तास तरी लाईनीत उभं राहावं लागतं. त्याच्यावर जास्त 2-3 तास लागतात लाईनीत उभं राहायला. कुठं नेतोस मला? बडी ना खरंच आमच्या ह्याचं नाव बडी आहे. बडी बोलायचं आम्हाला. बडी बोलायचं. घेणार होतो कॅमेरा पण बाबांचा फोन खराब होता. सो हा फोन घेतलाय. या फोनमधून शूट करतोय. बघूया आता किती व्ह्यूज येत आहेत. हां आणि कालच्या भागात बिग बॉसच्या आपला महाराष्ट्राचा सूरज चव्हाण विजेता झालेला आहे. वाटलंच होतं मला तो होणार, कारण की त्याला महाराष्ट्राने खूप वोट केलं आहे. बाकीच्या ज्यांना एवढं नव्हतं केलं. मला असं वाटलं होतं अभिजित नाही तर निकी येईल, पण निकीच्या वागण्यातून काय वाटत नव्हतं की निकी येईल जिंकून. पण आपला महाराष्ट्राचा भाग सूरज चव्हाण यांनी बाजी मारली आणि बिग बॉस सीझन 5मध्ये त्यांनी ट्रॉफी मिळवलीच. त्याचप्रमाणे बिचारा खूप गरिबीतून आला होता. त्याला सगळ्यांनी सपोर्ट केला. त्याला किती 25 लाख का 26 लाख रुपये धनादेश भेटला. तसंच काही अजून त्याला काय बक्षीस भेटले असतील. त्यासाठी ते चांगलेच आहे. बिचारा गरीब घरातून आलेला, कसलाही ॲटिट्यूड नसलेला पोरगा म्हणजे सूरज चव्हाण. मी पण वोट केले होते त्याला. हां पण 70 दिवसाचाच बिग बॉस होता. त्या 70 दिवसाच्या बिग बॉसमध्ये खूप काही त्यांनी शिकवून दिलं. शिकला तसा तो. आई बाबा कधी येत आहेत? आता मस्त जाणार मंदिरात. मी पण पाया पडणार. बडीला आई बाबांसोबत घरात गाडीत बसवतो. मी पाया पडतो. मग नंतर मग चिपळूणला बघू काहीतरी खाऊ. नाही आई बाबा काय खाणार नाही. मी चहा नाहीतर वडापाव नाहीतर साधंच असं काहीतरी खाईन. खाली ह्याच्यामुळे बडीमुळे कुठं जाता येत नाही. सो दमला तो. दम लागलाय त्याला. चल गाडीत बसू. चल गाडीत बसायचं. चला. हां बस. एवढा दम लागला. हां बस.
एवढा दम लागलाय बघा आम्हाला. हो खूप छान वाटतं यार मंदिर हे. आत म्हणजे अजून खूपच चांगलं असेल. हा मस्त सनसेट आहे. परत हे मंदिर आणि आमचा बडी आणि आमची गाडी. नो कोणतरी आला की त्याला असं लगेच उठायचं नसतं बडी असं. नो आपली नाही गाडी ती. आमची पण ॲक्टिव्ह असल्यामुळे त्याला वाटलं काय आमची गाडी आहे. सेम कंडिशन आहे त्या गाडीची. कंडिशन म्हणजे आवाजाने त्याचं हे, त्यामुळे त्याला वाटलं की आमची गाडी आहे. बडी नो बडी बस चल. त्याचे पण पाय दुखतात. सकाळी धावायला गेलो होतो 6 वाजता. त्याला पण धावली, मी पण धावलो. माझं पण पोट सुटलं आहे, त्याचं पण पोट सुटलं आहे. त्यामुळे आम्हाला दोघांना धावण्याची आणि तब्येत मेंटेन ठेवायची गरज आहे ना बडी. गाडीत बसवली. त्याला खूपच गरम होतं आहे. त्याला कालच गाडी वॉशिंग करून आणली आहे. बाय गाडी पुण्याची आहे, नंबर पुण्याचा आहे. आणि गाडी आमच्या खेडची आहे. बडी पुण्याचा आहे पण आता तो खेडचा आहे आणि आता आमचा आहे ना बडी. म्हणजे 4K क्वालिटी नाही आहे. 180p वर शूट करतो. 180p आणि 60 fps. तर याची क्लिअरिटी एकदम मॅच होते. बघूया आता आई बाबा कधी तर काय माहिती. खूपच गरम व्हायला लागले आणि जाम भूक लागली. दुपारी काय डाळ भात आणि मेथीची भाजी खाल्ली होती, त्याच्यावरच आहे. आता बडीला पण भूक लागली असेल ना बडी. बडी भूक लागली आहे. बडीला भूक नाही लागली. हां यार कधी येतात आई बाबा. नाही अजून. बघा आता बसून देतो का बघ. अजिबात तिकडं हो म्हणतोय.